आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अशी भेंडीची भाजी। मी ते कोवळ्या भेंड्या घेतल्या, ते व्यवस्थित धुवून पुसून बारीक चिरून घेतले होते। त्यानंतर आता एका कढईत तेल तापत ठेवू। तेल तापल्यानंतर त्यात बारीक केलेलं लसूण टाकायचं आहे। लसूण टाकल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर त्यात हळद टाकून घ्यायची, व्यवस्थित परतून घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेली भेंडी टाकून घ्यायची। आपल्या स्वाध्याय रेसिपीज अँड डेली व्लॉग चॅनलवरती अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। भेंड्या टाकून झालेल्या आहेत आपल्या। आता भेंड्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। ही भेंडीची भाजी अगदी कमी साहित्यात बनणार आहे, पण एकदम चविष्ट लागते। टिफिनसाठी आणि तोंडी लावायला अगदी बेस्ट ऑप्शन आहे। भेंडी आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आता त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे। तुमच्याकडे असतील नसेल ते मसाले टाकून घ्या। मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे, काळा मसाला, एव्हरेजचा मटन मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। तसेच मीठ टाकून घ्यायचे। आता व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले। मी इथे पाण्याचा वापर करणार नाही, कारण मी तेल थोडं जास्तच घेतलं होतं। तेलामध्ये भाजी शिजवून घेऊ मस्त। पाणी टाकल्याने ना भाजी थोडी चिकट होऊ शकते, त्याच्यामुळे मी पाणी नाही वापरणार। मसाले आपले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहे। आता झाकण ठेवून घेऊ, 5-10 मिनिटं वाफून घेऊ भेंड्या। गॅस जोरात करायचं नाही, तर भेंड्या सगळ्या जळून येतील। बारीक गॅसवर भेंड्या शिजवायच्या आहेत। 5-10 मिनिटांनी झाकण काढून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी तेल सुटलेलं आहे आणि भेंडी पण आपली व्यवस्थित शिजलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे। शेंगदाण्याच्या कूटने भाजीला चांगली टेस्ट येते। तुम्ही इथे तिळाची पावडरसुद्धा यूज करू शकता किंवा तिळाचा कूट यूज करू शकता। मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिटे पुन्हा व्यवस्थित परतून घेऊ। तयार आहे आपली चविष्ट अशी कोरडी भेंडीची भाजी। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। गरमागरम पोळीसोबत ही भेंडीची भाजी सर्व करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।